नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण 3 न्यूज पाहणार आहोत, ज्यामध्ये इस्रो, बहुमत चाचणी आणि ज्ञानपीठ पुरस्कार यावर आधारित लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आल्या आहेत त्या न्यूजला या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली आपली न्यूज आहे ती इस्रो संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, INSAT-3DS उपग्रहाचे प्रक्षेपण। अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी अलीकडेच इस्रोने INSAT-3DS हा जो उपग्रह आहे त्याचे प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे। मुख्य म्हणजे हा जो INSAT-3 जो उपग्रह आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे जमीन असेल, समुद्र असेल, हवामान असेल आणि आपत्कालीन जी काही सिग्नल यंत्रणा आहे याची माहिती देणे हे महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी INSAT-3DC या उपग्रहाचा असलेला दिसतो। आणि हा जो उपग्रह आहे तो श्रीहरिकोटा जे की आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे, या ठिकाणाहून या उपग्रहाचे लॉन्चिंग करण्यात आले आहे। या ठिकाणी श्रीहरिकोटा कोणत्या राज्यात आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा इस्रो कोणत्या ठिकाणावरून त्यांचे रॉकेट लॉन्च करतं असाही प्रश्न जर तुम्हाला आला तर लक्षात असू द्या, श्रीहरिकोटा या ठिकाणाहून इस्रो काय करते, त्यांचे जे काही उपग्रह आहेत त्याचं प्रक्षेपण करते आणि श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे। हे महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी या न्यूज धरून जो आपला आजचा प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे बंगळुरू, पर्याय बी मुंबई, पर्याय सी आपल्याकडे आहे पुणे आणि आपला शेवटचा पर्याय आहे या ठिकाणी चेन्नई। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था ही जागतिक स्तरावर नावाजलेली एक महत्त्वपूर्ण भारत सरकारची अंतरिक्ष संस्था आहे। या संस्थेचं जे काही मुख्यालय आहे ती कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणी आहे आणि बंगळुरूला आपण सिलिकॉन सिटी ऑफ इंडिया या नावानेही ओळखतो। तोही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पुढची न्यूज जी की या ठिकाणी बहुमतावर आधारित आहे, सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। अरविंद केजरीवाल यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव संमत। अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी न्यूज आहे ती राजकीय असल्या कारणाने या ठिकाणी न्यूज ॲज इट इज महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही विश्वासदर्शक ठराव आहे तो विश्वासदर्शक ठराव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। विश्वासदर्शक ठराव आणि भारतीय संविधानामध्ये त्या संदर्भात नेमक्या काय तरतुदी आहेत याची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। चला तर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतीय संविधानात कोणकोणत्या बहुमताचा किंवा विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख आहे? अशा प्रकारचा मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी प्रश्न आहे। या ठिकाणी जे काही पर्याय आहेत त्यामध्ये नंबर 1 आहे सिंपल मेजॉरिटी, त्यानंतर आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, त्यानंतर नंबर 3 वर आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि नंबर 4 ला आहे या ठिकाणी स्पेशल मेजॉरिटी। तर या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील वरील सर्व। जे काही आपलं भारतीय संविधान आहे, आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण 4 बहुमताचा किंवा विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये सिंपल मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी यांचा समावेश होतो। या ठिकाणी या ज्या मेजॉरिटी आहेत यांना थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल एक सभागृह आहे ज्याला आपण लोकसभा म्हणूया। या लोकसभा सभागृहामध्ये एकूण 500 सदस्य आहेत आणि या ठिकाणी जे काही सरकार आहे ते सरकार स्थापन करण्यासाठी या ठिकाणी 251 सदस्याच्या बहुमताची गरज आहे। मग अशा परिस्थितीमध्ये फॉर एक्झाम्पल एक्स नावाची व्यक्ती आहे आणि या एक्स नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी या सभागृहाचा मंत्री व्हायचे, या सभागृहाचा त्याला लीडर व्हायचे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी या एक्स व्यक्तीला PM व्हायचं आहे। मग या PM व्यक्तीला या ठिकाणी 500 पैकी 251 सदस्याचा जर पाठिंबा असेल तर त्याला या ठिकाणी आपण साधी किंवा सिंपल मेजॉरिटी असे म्हणतो। त्यानंतर आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी। ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये जे काही सदस्य प्रेझेंट आहेत त्या प्रेझेंट सदस्यांचं किंवा उपस्थित सदस्यांचं या ठिकाणी मतदान घेतलं जातं, प्लस या ठिकाणी ॲड केलं जातं। फॉर एक्झाम्पल जे सदस्य प्रेझेंट आहेत, उपस्थित आहेत, त्यांची संख्या 500 पैकी या ठिकाणी केवळ 200 आहे। मग या ठिकाणी 200 डिवायडेड बाय +1 असं करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी
100+1 अशा प्रकारची जी काही मेजॉरिटी आहे त्याला आपण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो. त्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी आहे, स्पेशल मेजॉरिटी आहेत. या सर्वच्या सर्व मेजॉरिटीचा उल्लेख या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कारा संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत त्यामध्ये पर्याय ए 1951, पर्याय बी 1954, पर्याय सी आपल्याकडे आहे 1961 आणि आपला पर्याय डी आहे या ठिकाणी 1960. तर या ठिकाणी साहित्य क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार भारत सरकारकडून जो दिला जातो त्याला आपण ज्ञानपीठ पुरस्कार असे म्हणतो. आणि या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे ती 1961 साली झाली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी. या वर्षी 2024 साली जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो 2 व्यक्तींना या ठिकाणी जाहीर झाला आहे, ज्यामध्ये उर्दू कवी आणि गीतकार गुलजार आणि संस्कृत साहित्याचे जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध असणारे या ठिकाणी राम भट्टाचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे जे पॉइंट आहेत गुलजार आणि रामचंद्र भट्टाचार्य यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये एमपीएससी किंवा आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतो. थोडक्यात आपण जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याचे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते महत्त्वाचे पॉइंट ही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. जसं की भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, भारतीय नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. अगदी त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रामध्ये जे काही व्यक्ती कार्य करत आहेत त्या व्यक्तींना दिला जाणारा भारत सरकारकडून सर्वोच्च पुरस्कार तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार, जो की यावर्षी गुलजार आणि रामचंद्र भट्टाचार्य यांना जाहीर झालेला आहे. पुढे जे काही ज्ञानपीठ नाव हे जे पडले आहे ते ज्ञानपीठ नाव संस्कृत शब्दापासून आले आहे आणि या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो आहे ज्ञानाची आसना करणे, ज्ञानाची साधना करणे, असा या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराचा किंवा ज्ञानपीठ या शब्दाचा अर्थ होताना दिसतो. या ठिकाणी जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाकडून स्थापन करण्यात आला किंवा कोणाकडून दिला जातो असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे टाइम्स ऑफ इंडिया, जो काही वृत्तपत्र समूह आहे या समूहाकडून हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहाचे जे काही मालक आहेत शाहू शांती प्रसाद जैन यांनी हा पुरस्कार सुरू केला किंवा त्यांच्या कुटुंबाने या पुरस्काराची स्थापना केली होती. हे जे 2 पॉइंट आहेत ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराची जी काही सुरुवात आहे किंवा स्थापना आहे ती 1961 साली झाली. आणि या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या ट्रस्टकडून करण्यात आली तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट असे त्या ट्रस्टचे नाव आहे, ज्या ट्रस्टकडून या ठिकाणी भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार स्थापन करण्यात आला. आता जो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणत्या भाषेतील साहित्याला दिला जातो असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या अनुसूची क्रमांक 8 मध्ये या ठिकाणी एकूण 22 भाषांचा उल्लेख करण्यात आला आहे. या 22 भाषांमध्ये जे काही लिखाण असेल त्या लिखाणाला या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1982च्या पूर्वी हा जो पुरस्कार आहे तो केवळ एका लेखकाला किंवा त्याचे जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी तो दिला जात असे. परंतु 1982च्या नंतर भारतीय साहित्यामध्ये आजीवन योगदानासाठी ज्या कोणत्या व्यक्तीने कार्य केलं आहे त्या व्यक्तींनाही हा पुरस्कार 1982 नंतर देण्यात येऊ लागला. हा जो पॉइंट आहे तोही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या पुरस्काराचं जर आपण स्वरूप पाहिलं तर या ठिकाणी पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जातं, त्याचबरोबर एक प्रशस्ती पत्रक दिलं जातं आणि त्याचप्रमाणे ज्ञान आणि बुद्धीची हिंदू देवता सरस्वती यांची कांस्य प्रतिकृती असलेले पुरस्काराचे स्वरूप ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे फॅक्ट होते ज्ञानपीठ पुरस्कार संदर्भात ते या ठिकाणी आपण पाहितले. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 फेब्रुवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.